महाभारताचे भयंकर युद्ध समाप्त झाले. 18 दिवसांच्या प्रलयकारी संघर्षात पांडवांनी धर्म आणि सत्याच्या बाजूने विजय मिळवला खरा, पण कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभे असताना धर्मराज युधिष्ठिराला या विजयाचा कोणताही आनंद नव्हता. त्यांच्या डोळ्यांत फक्त रक्तपात आणि आप्तस्वकीयांना गमावल्याचे प्रचंड दुःख दाटले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांनी युधिष्ठिराला समजावले की हा नरसंहार नाही, तर धर्मसंस्थापनार्थ झालेला एक मोठा यज्ञ होता. कौरवांनी, विशेषतः दुर्योधन आणि त्याच्या 99 भावांनी केलेला धर्माचा आणि नीतीचा अनादर पराकोटीला पोहोचला होता. त्यांच्या पापांचे फळ त्यांना अटळ अंत म्हणून मिळाले. तरीही युधिष्ठिराच्या मनात एक गंभीर प्रश्न घोळत होता. कर्ण, भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांसारखे महान, परंतु दुर्दैवाने अधर्माच्या बाजूने लढलेले पराक्रमी योद्धे, यांना अंतिम गती काय मिळाली असेल? त्यांच्या वीरतेला स्वर्ग मिळेल की त्यांच्या पक्षाला नरक? या संभ्रमाच्या वेळी महान ज्ञानी महर्षी व्यास यांनी पांडवांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की युद्धात वीरगती प्राप्त करणाऱ्या प्रत्येक क्षत्रियाला त्याच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि क्षत्रिय धर्माच्या गौरवामुळे क्षणभर स्वर्गात निश्चित स्थान प्राप्त होते. परंतु त्यांच्या या तात्पुरत्या स्वर्गाची वेळ संपल्यावर त्यांचे अंतिम आणि कायमस्वरूपी स्थान त्यांच्या संपूर्ण जीवनातील कर्मांवर आणि धर्मावरील निष्ठेवर अवलंबून राहील. युद्ध संपल्यावर पांडवांनी हस्तिनापूरचा राजभार स्वीकारला. धर्मराज युधिष्ठिराने तब्बल 15 वर्षे न्याय आणि धर्माचे पालन करून राज्य केले. त्यांनी प्रजा सुखी ठेवली आणि युद्धाच्या विध्वंसानंतर राज्यात शांतता आणि समृद्धी पुन्हा प्रस्थापित केली. पांडव या काळात अत्यंत धार्मिक आणि कर्तव्यनिष्ठ राजा म्हणून जगले. त्यांनी स्वतःला नेहमी धर्माच्या कसोटीवर सिद्ध केले. कालांतराने युधिष्ठिराला या ऐहिक सुखांचा आणि राजवैभवाचा कंटाळा आला. त्यांना जाणीव झाली की मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती आहे आणि आता या राजेशाही बंधनातून मुक्त होण्याची वेळ आली आहे. आपले नातू, पराक्रमी परीक्षित, अभिमन्यूचा पुत्र, यास राज्याची धुरा सोपवून पांडवांनी महाप्रस्थान करण्याची घोषणा केली. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांनी आपले राजेशाही वस्त्रे आणि अलंकार काढून टाकले. त्यांनी वल्कल धारण केले आणि स्वर्गाकडे जाण्यासाठी, मोक्षप्राप्तीसाठी हिमालयाच्या अत्यंत कठीण मार्गावरून चालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत एक निष्ठावान श्वान होता, जो त्यांनी प्रवासभर सोबत घेतला. मोक्षाकडे जाणारा हा मार्ग सोपा नव्हता. तो त्यांच्या जीवनातील लहान मोठ्या दोषांची, आसक्तींची आणि अहंकाराची ही अंतिम आध्यात्मिक परीक्षा होती. राजवैभवाचा त्याग करून मोक्षप्राप्तीच्या अंतिम ध्येयाने प्रेरित झालेले पांडव आणि द्रौपदी हिमालयाच्या अत्यंत दुर्गम, बर्फाच्छादित मार्गावरून मार्गक्रमण करत होते. हा केवळ शारीरिक प्रवास नव्हता, तर त्यांच्या जीवनातील लहान मोठ्या दोषांची, आसक्तींची आणि अहंकाराची ही अंतिम आध्यात्मिक परीक्षा होती. पहिले पतन, द्रौपदी. प्रवासाला सुरुवात झाल्यावर सर्वात आधी द्रौपदी थकून खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. द्रौपदीसारखी धर्मनिष्ठ स्त्री इतक्या लवकर का पडली, असा प्रश्न इतर पांडवांना पडला. तेव्हा युधिष्ठिराने शांतपणे पण दृढतेने सांगितले, द्रौपदीचे पतन झाले कारण तिचा एक दोष होता, तिने आपल्या 5ही पतींमध्ये अर्जुनावर विशेष पक्षपात केला. पतिव्रता धर्म पाळतानाही तिच्या मनात इतर बंधूंबद्दलची निष्ठा समान नव्हती. या एका पक्षपाताच्या दोषाने तिला मोक्षाच्या मार्गावर अडवले. दुसरे पतन, सहदेव. त्यानंतर ज्ञानी आणि शांत असणारा सहदेव खाली कोसळला. युधिष्ठिर पुढे म्हणाले, सहदेव पडला कारण तो स्वतःला सर्वात ज्ञानी समजत असे. त्याला आपल्या ज्ञानाचा अति अभिमान होता. या अहंकाराच्या दोषाने त्याला पुढे जाऊ दिले नाही. तिसरे पतन, नकुल. सहदेवानंतर रूपवान नकुल पडला. युधिष्ठिराने कारण स्पष्ट केले, नकुल पडला कारण तो आपल्या सौंदर्यावर अधिक मोहित होता. त्याला वाटत असे की जगात त्याच्यापेक्षा सुंदर कोणी नाही.
या सौंदर्याच्या गर्वाने त्याला अंतिम प्रवासात अडथळा आणला. चौथे पतन. अर्जुन. त्याच्या पाठोपाठ महान धनुर्धर आणि पराक्रमी योद्धा अर्जुन कोसळला. या पराक्रमी योद्ध्याचे पतन पाहून सर्वांना दुःख झाले. युधिष्ठिर म्हणाले, अर्जुना, तू तुझ्या शक्तीवर, पराक्रमावर आणि धनुर्विद्येवर अतिविश्वास ठेवला. तुला तुझ्या शौर्याचा गर्व होता आणि तुला वाटायचे की तू जगातल्या कोणत्याही शत्रूला एका दिवसात हरवू शकतोस. हा पराक्रमाचा गर्वच त्याच्या पतनाचे कारण ठरला. पाचवे पतन. भीम. सर्वात शेवटी, प्रचंड सामर्थ्याचा धनी असणारा भीम जमिनीवर पडला. भीमाने आश्चर्य व्यक्त केले, कारण त्याने कधीही वाईट कृत्य केले नव्हते. युधिष्ठिर म्हणाले, भ्राता, तू शक्तिशाली असलास तरी तुला खाद्यपदार्थांची आसक्ती होती. तू नेहमी स्वतःचे पोट भरण्यात आणि आपल्या शक्तीच्या बळावर इतरांना दुय्यम लेखण्यात रमला. या भोगासक्तीच्या दोषाने भीमाला अंतिम क्षणी अडवले. या सर्वांचे पतन झाले, कारण त्यांच्या मनात लहान मोठे दोष, आसक्ती आणि अहंकार दडलेले होते. या जड दोषांमुळे त्यांना मोक्षाचा मार्ग एकट्याने पूर्ण करणे शक्य झाले नाही. परंतु धर्मराज युधिष्ठिर मात्र न थकता, न डगमगता त्या निष्ठावान श्वानासह चालत राहिले. त्यांच्या मनात कोणताही गर्व नव्हता, कोणतीही आसक्ती नव्हती. ते सत्यनिष्ठेचे आणि धर्माचरणाचे मूर्तिमंत प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांना एकट्यालाच मोक्षाच्या अंतिम द्वारापर्यंत पोहोचणे शक्य झाले. युधिष्ठिर आणि तो श्वान स्वर्गाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले, तेव्हा देवराज इंद्र त्यांचे स्वागत करण्यासाठी स्वतः आले. इंद्राने त्यांना या देहासह स्वर्गात प्रवेश मिळेल, पण त्या श्वानाला आत येता येणार नाही, असे सांगितले. युधिष्ठिराने ठामपणे नकार दिला. त्यांनी सांगितले की, या निष्ठावान प्राण्याचा त्याग करून मी स्वर्गात प्रवेश करणार नाही. आपल्या भक्ताचा त्याग करून जाणाऱ्याला स्वर्ग नको. युधिष्ठिराच्या या परमनिष्ठा आणि त्यागामुळे तो श्वान नाहीसा झाला आणि साक्षात धर्मदेव प्रकट झाले. धर्मदेवाने युधिष्ठिराला आशीर्वाद दिला, कारण तो त्याच्या अंतिम परीक्षेतही उत्तीर्ण झाला होता. युधिष्ठिराने स्वर्गात प्रवेश केला, तेव्हा त्याला प्रचंड आश्चर्य वाटले. त्याने पाहिले की, दुर्योधन आणि इतर कौरव तेथे आनंदात आहेत, पण त्याचे स्वतःचे बंधू त्याला कुठेही दिसले नाहीत. देवदूतांनी त्याला नरकात नेले, जिथे त्याने पाहिले की त्याचे भाऊ यातना भोगत होते. हे पाहून युधिष्ठिराला अत्यंत दुःख झाले आणि त्यांनी स्वर्गात परत जाण्यास नकार दिला. ते म्हणाले, जिथे माझे भाऊ आहेत, तेच माझे स्वर्ग आहे. मी त्यांना सोडून स्वर्गात जाणार नाही. युधिष्ठिराच्या या महान भातृप्रेमामुळे आणि त्यागामुळे नरक त्वरित स्वर्गात रूपांतरित झाला. इंद्राने युधिष्ठिराला सत्य सांगितले, हा केवळ भ्रम होता. युद्धात क्षत्रिय धर्म पाळल्यामुळे कौरवांना क्षणभर स्वर्गात स्थान मिळाले, पण त्यांच्या पापांमुळे त्यांचे अंतिम स्थान नरकच होते. तर पांडवांना त्यांच्या युद्धामुळे झालेल्या हिंसाचाराचे आणि दोषांचे प्रायश्चित्त करण्यासाठी काही क्षण नरकाचे दर्शन घेणे आवश्यक होते. या कठोर परीक्षेनंतर युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी यांना कायमस्वरूपी स्वर्ग प्राप्त झाले. त्यांच्यासोबतच कर्ण, भीष्म आणि द्रोणाचार्य यांसारखे सर्व महान पराक्रमी वीर योद्धे त्यांच्या उचित कर्मानुसार आणि वीरगतीमुळे स्वर्गात स्थायिक झाले. कौरवांचे मात्र अंतिम स्थान नरकच ठरले. आणि अशा प्रकारे पांडवांची स्वर्ग यात्रा ही केवळ एका प्रवासाची कथा न राहता मानवी अस्तित्वाच्या परम सत्याचे प्रतीक बनली. या महाप्रस्थानाने सिद्ध केले की, जीवनातील मोठी यश मिळवूनही माणसाच्या मनात दडलेला लहानसा दोष, आसक्ती किंवा अभिमान त्याला मोक्षाच्या मार्गावर अडवू शकतो. त्याचवेळी सत्यनिष्ठा, धर्माचरण आणि निस्वार्थ प्रेम या गुणांमुळे मनुष्य अंतिम परीक्षेत यशस्वी होतो. हा पांडवांचा प्रवास आपल्याला हाच अंतिम बोध देतो की, परमगतीची प्राप्ती करण्यासाठी शौर्य आणि ज्ञान पुरेसे नाही, तर अंतिम त्याग, निष्ठा आणि अंतःकरणाची शुद्धता आवश्यक असते. कारण शेवटी आपल्या कर्माची आणि धर्माची कसोटी हीच आपल्याला स्वर्गाचे दार उघडून देते.